हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण इयत्ता 10वी बीजगणित भाग 1चं प्रकरण 1 2 चलातील रेषीय समीकरण बघितलो आहोत मित्रांनो. त्याच्यामधले 2 व्हिडिओ झालेले आहेत. एक व्हिडिओ आहे बेसिक आहे, 2 चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणतात, ते कुठून तयार झालेलं आहे, त्याचं सर्व बेसिक व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1 झाला होता, कृती कंप्लीट केलं होतं आपण. प्रश्न क्रमांक 2 मधले 2 प्रश्न सोडवलेला आहोत. आता प्रश्न क्रमांक 2 मधला तिसरा प्रश्न पहा. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. हा प्रश्न क्रमांक दुसरा आहे, दुसऱ्यामधलं तिसरं चालू आहे. तर आता याच्यातले 2 झाले होते, तिसरं करायचं आहे आता तिसरं पहा. एक एक स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला व्यवस्थित समजेल. पहा, असं तुम्हाला एक सामायिक समीकरण दिलेलं असते, असे छोटे छोटे 2 समीकरण दिलेले असतात. त्याला सुरुवातीला नावं द्यायचं असते तुम्हाला. नाव म्हणजे कसं, त्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 अशा पद्धतीने तुम्हाला नावं द्यायचं असते. पहा, आपण इथं हे जे पहिलं समीकरण आहे 2x - 3y = 9, याला समीकरण 1 म्हणूया. त्याला काय म्हणायचं, समीकरण 1. त्याच्यानंतर जे दुसरं समीकरण आहे त्याला समीकरण 2 मानायचं तुम्हाला. 2x + y = 13, याला काय करायचं, समीकरण 2 मानायचं. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 नाव दिल्यानंतर तुम्हाला त्याचे सहगुणक बघायचे आहेत चलाचे. आता पहा, हे जे चल आहे एक्सचं सहगुणक 2 आहे. ह्या चल एक्सचं सहगुणकसुद्धा 2च आहे. आता चलाचे सहगुणक जर सारखे असतील तर तुम्हाला सारखे सहगुणक करून घ्यायची काही गरज नाही. आता पहा, इथं सारखे सहगुणक आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत त्यांनी. तर आता सहगुणक सारखे असल्यानंतर पुढची स्टेप काय बघायची आहे तुम्हाला, जे सहगुणक सारखे आहेत त्यांच्यासमोरचे चिन्ह बघायचे आहेत. जर चिन्ह समान असतील तर तुम्हाला काय करायचे, त्यांची वजाबाकी करायची आणि चिन्ह चेंज करून टाकायचे आहे. जर चिन्ह विरुद्ध असतील प्लस मायनस, तर त्यांची डायरेक्ट बेरीज केलं तर तुम्ही काटाछाटी होऊन जाते. आता पहा, इथं काही नाही म्हणजे 2च्या समोर प्लसच आहे, इथं बी 2च्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे. म्हणजे चिन्ह कसे आहेत, समान आहेत. समान असल्यामुळे ह्या 2 समीकरणाचं आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केल्यामुळे चिन्ह बदलतात मित्रांनो. आता पहा, समीकरण वजाबाकी करतोय, मोठ्या समीकरणातून छोटं समीकरण वजाबाकी करायचं असते. मोठं छोटं समीकरण कसं ओळखायचं, बरोबरच्या पलीकडच्या नंबरला बघून ओळखायचं मोठं छोटं. आता इथं 9 आहे, बरोबरच्या पलीकडे इथं 13 आहे, म्हणजे मोठं समीकरण कोणतं आहे, समीकरण 2 हे मोठं आहे. मग कोणत्या समीकरणाला वजा करायचं आपण, छोट्या समीकरणाला. म्हणजेच असं लिहायचं तुम्ही, समीकरण 1 ला समीकरण 2 मधून वजा करू, 2 मधून वजा करू असं तुम्हाला व्यवस्थित लाईन लिहायचं आहे. मग त्याच्यानंतर जे मोठं समीकरण आहे त्याला वर लिहायचं. मोठं समीकरण 2 आहे त्याला वर लिहूया. हे बघा, 2x + y = 13, हे वर लिहिलो आपण. त्यानंतर लहान समीकरण लिहा खाली, 2x - 3y = 9. हे आपलं वजाबाकीची आपण मांडणी करून घेतलेलो आहोत. आता वजाबाकी करताच हे खालचं जे समीकरण आहे त्याचे चिन्ह बदलतात. आपल्याला बदलायचं होतं म्हणूनच आपण वजाबाकी करत आहोत मित्रांनो. मग समीकरण जे खालचं आहे त्याचे चिन्ह बदलून टाकायचं. बघा, फक्त ह्या खालच्या सगळ्या पदांचं चिन्ह बदलायचं. इथं 2xच्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे, तर प्लसचं काय होणार, ते मायनस होणार. इथं 3yच्या समोर मायनस आहे, तर काय होणार, ते प्लस होणार. मग इथं 9च्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे, म्हणजे काय ते होणार, मायनस होणार. आता हे झालं मायनस. मग त्याच्यानंतर पहा पुढं, एकदम मी प्रश्न सरळ व्यवस्थित ऐकणे बघतो. हां, प्रश्न व्यवस्थित आहे. मग आता पहा, इथं काय होणार, हे +2x - 2x हे कॅन्सल झालेलं आहे. मग त्याच्यानंतर पहा, इथं काय आहे, प्लसचं 1y आहे, इथं प्लसचं 3y आहे. 1y + 3y किती होतात, 4y झाले इथं. मग बरोबरला बरोबर. आता इथं पहा, इथं 13च्या समोर अधिक आहे, 9च्या समोर मायनस आहे. अधिक मायनस काय होतो, वजाबाकी होते, प्लस मायनस. मग 13मधून जर आपण 9 काढून टाकलो तर किती येतात, 4 उरतात. 13मधून जर आपण 9 काढून टाकलं तर 4 उरतात. आता इथं पहा, 4 आणि yचं गुणाकारचं संबंध आहे. हे 4 गुणाकारचं तिकडे जाऊन काय होते, भागाकारमध्ये जातो. म्हणजेच y = 4/4, म्हणजेच yची किंमत किती येते, 4 × 4 = 4 × 4. म्हणजे yची किंमत किती आली आपल्याला, 4 भेटलेली आहे. yची किंमत आपण किती काढलो, 4 काढलो. आता तुम्हाला xची किंमत काढायची असते. ही yची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून xची किंमत तुम्ही काढू शकता. आता समजा ही जे y आहे, yची किंमत आपण समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवू शकता. आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया. समीकरण 2 हे सोपं वाटू लागलं. मग असं लिहायचं तुम्हाला, y = 1 ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवू आपण, 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवायचं आहे आपल्याला. मग आता 2 मध्ये ठेवू असं लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच खाली हे समीकरण लिहून घ्यायचं आहे. दुसरं समीकरण पहा, हे 2x + y = 13, हे दुसरं समीकरण लिहिलो आपण. या दुसऱ्या समीकरणामध्ये yची किंमत आपल्याला काय ठेवायची आहे, 1 ठेवायची आहे. पहा, y इथं आहे. पहा, हे 2x ला 2x जसच्या तसं, प्लसला प्लस, yच्या जागी 1 ठेवलं आपण, बरोबर 13ला 13. पहा, आता हे जे प्लसचं 1 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर मायनसचं 1 होणार. म्हणजेच कसं होणार पहा, 2x = 13 मायनस काय होणार, 1 होणार. 2x जसच्या तसं, बरोबर 13ला 13
प्लसचं एक तिकडे जाऊन -1 झालं. मग आता ह्यांची दोघांची वजाबाकी होते. पहा 2x बरोबर किती उरतात, हे 12 उरतात. 13मधून 1 गेल्यानंतर आता हे 2 आणि x चिटकून आहेत म्हणजे गुणाकारच्या संबंधमध्ये आहे. 2 बरोबरच्या पलीकडे गेलं तर भागाकारमध्ये जातो. म्हणजेच पहा x बरोबर 12 भागिले किती 2, म्हणजेच xची किंमत पहा 2च्या पाड्यामध्ये 12 किती नंबरला आहे, बेस आहे 12, म्हणजेच xची किंमत किती आली 6 आलेली आहे आणि yची किंमत किती आली 1 आली आहे. मग तुम्हाला लास्टला शेवटी असं लिहायचं आहे तुम्हाला x, y आणि पुढं xची किंमत किती काढलो 6ला 6 लिहायचं, कॉमा yची किंमत किती काढलो 1 काढलो. मग हे समीकरणाची उकल आहेत, हे समीकरणाची उकल आहे असं तुम्हाला दरवेळा लिहायचं आहे. हे लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क भेटतो. याचे अर्धा मार्क असतात. हे समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित करायचं आहे. याच्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 14. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. मी इथं प्रश्न क्रमांक 14 लिहित आहे. पहा प्रश्न क्रमांक 14 पहा एकदम सोपा आहे, ते सुद्धा आपण इथं सॉल्व करूया. प्रश्न क्रमांक 14 काय दिलेला आहे पहा, हे 5m - 3n बरोबर 19 आणि दुसरं समीकरण आहे त्याच्यामध्ये m - 6n बरोबर किती -7. अशा प्रकारे 14 प्रश्न आहे. आपण 3 प्रश्न केलेले आहोत. त्याच्यामध्ये पहा 14 प्रश्न सेम तसंच करायचं आहे तुम्हाला. सुरुवातीला नाव द्यायचे आहेत समीकरण 1 आणि समीकरण 2. तुम्ही पण करू शकता, एकदम सोपं असते. जेव्हा एक गणित करून दिला असेल तुम्हाला तर समजलं असेल तर दुसरं तुम्ही ट्राय करून बघा. जर येत नसेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही स्टॉप करून बघू शकता. आता पहा याला काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला नावं द्यायचे आहेत. काय नाव द्यायचं पहा, हे बघा 5m - 3n बरोबर 19. याला काय करायचं, समीकरण 1 द्यायचं आहे तुम्हाला. जे पुढचं आहे त्याला 2 द्यायचं आहे. पहा m - 6n बरोबर -7. ह्याला काय करायचं, समीकरण 2 नाव द्यायचं आहे. मग आता समीकरणाला नाव दिल्यानंतर आता पहा तुम्हाला काय करायचं याचं, त्याचे सहगुणक बघायचे आहेत. आता सहगुणक सारखे आहेत का बघूया. कुठं आपण इथं n आहे, इथं 3 आहे, इथं 6 आहे. सहगुणक सारखे नाहीत. इथं 5 आहे, इथं काही पण नाही. सहगुणक सारखे नाहीत. मग आपण काय करूया, समीकरण 2ला 5 गुणित म्हणता इथं 5m येऊन जाते. म्हणजेच काय होते, सहगुणक सारखे होतात. 5m भेटून जाते तुम्हाला. मग आता काय करायचं, आपण समीकरण 2ला कितीने गुणायचं आपल्याला, 5ने गुणून. 5ने काय करूया आपण, गुणूया. 5ने गुणून. आता बघा समीकरण 2 लिहितो मी, m - 6n बरोबर -7. आता 5ने गुणायचं आहे, 5 गुणिले m मायनस 5 गुणिले 6n बरोबर 5 गुणिले -7. प्रत्येक पदाला 5ने गुणायचं. इथं 5 गुणिले m किती होते, 5m होते. हे 5 मायनसला मायनस 5 30n होते बरोबर 5 35 होते, -35 होते. हे समीकरण तुम्हाला तिसरं भेटते. मग समीकरण तिसरं भेटल्यानंतर आता पहा समीकरण 3 आणि समीकरण 1 पहा, याच्यामध्ये इथंही 5m आहे, इथंही 5m आहे. म्हणजे सहगुणक त्याचे सारखे आहेत. याच्यासमोर काही नाही म्हणजे काय आहे, प्लस आहे. याच्यासमोर पण काही नाही म्हणजे काय आहे, प्लस आहे. म्हणजे त्याचे चिन्हसुद्धा सारखे आहे. चिन्ह सारखे असतेवेळेस आपण काय करतो, त्यांची वजाबाकी करतो. मग आता वजाबाकी करायची आहे आपल्याला. वजाबाकी मोठ्या समीकरणातून छोटं समीकरण वजा करतो. मोठं समीकरण कोणतं आहे, हे 35चं मोठं समीकरण असणार नाही, कारण ते संख्या मायनसमध्ये आहे. इथं 19 प्लसमध्ये आहे म्हणून मोठं जे समीकरण आहे ते पहिलं आहे समीकरण. मग आपण कोणाला वजा करायचं, समीकरण 3ला. पहा समीकरण 3ला समीकरण कितीमधून, समीकरण 1 मधून वजा करू. 1 मधून तुम्हाला काय करायचं आहे, वजा करायचं आहे. कारण समीकरण 1 हे मोठं आहे. मग मोठं समीकरण वर लिहायचं. बघा समीकरण 1 लिहूया, 5m - 3n बरोबर 19. नंतर लहान समीकरण 5m - 30n बरोबर -35. हे झालं 35. मग आता पहा वजाबाकी करत आहोत. वजाबाकी करतेवेळेस खालच्या समीकरणात चिन्ह बदलतात. आता इथं पहा, इथं प्लसचं 5m आहे तर काय होते, मायनसचं 5m होते. इथं मायनसचं 30 आहे तर काय होते, प्लसचं 30 होते. इथं मायनसचं 35 आहे तर इथं प्लसचं 35 होते. मग आता इथं पहा +5m -5m कॅन्सल होतात. इथं पहा -3n आहे प्लस 30n आहे. 30मधून 3 गेलं तर किती उरतात, 27n उरतात. आणि इथं पहा, इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे. +19 +35 बेरीज होते. मग 9 आणि 5 किती होतात, 9 आणि 5 14 होतात. 14चे 4 हातच्याला किती देतो आपण, 1 देतो. मग हे किती 5, हे किती झाले 5. 3 आणि 2 हे 5, मग 54 झालं. आता इथं पहा n आणि 27 गुणाकारच्या संबंधमध्ये आहेत, तिकडे गेल्यानंतर भागाकारमध्ये जातो 27. पहा n बरोबर 54 भागिले किती 27. मग यांची किंमत किती भेटते तुम्हाला, 27 1 27, 27 2 54. म्हणजे यांची किंमत किती भेटली, 2 भेटली. आता हे यांची किंमत काय करायची तुम्हाला, समीकरण 1 2 3 कशामध्ये पण ठेवून यमची किंमत काढायची. आपण काय करूया, n बरोबर 2 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया,
समीकरण कशामध्ये ठेवूया, समीकरण 2 मध्ये ठेवूया, सोपं आहे, समीकरण 2 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवू, समीकरण 2 मध्ये ठेवूया, समीकरण 2 लिहून घ्यायचं आहे तुम्हाला, m-6n बरोबर -7. आता 2 लिहून घेतलो आपण, त्याच्यामध्ये पहा आता जिथं n आहे तिथं 2 ठेवायचे तुम्हाला, इथं m ला m जसच्या तसं, हे 6 गुणिले n, n म्हणजे किती आहे 2 आहे, बरोबर -7 ला -7. आता पहा इथं काय होते, इथं गुणाकार होते, हे मायनस जसच्या तसं असते, m -6, 6 दुने किती होते 12, 12 ला 12, -7 ला -7. आता हे जे मायनसचं 12 आहे बरोबरच्या पलीकडे गेलं तर प्लसचं 12 होते, म्हणजेच पहा m बरोबर -7 तिकडे जाऊन +12, म्हणजेच पहा mची किंमत किती भेटते, मायनस प्लस काय होते वजाबाकी होते, हे मायनस आहे हे प्लस आहे वजाबाकी होते. जर आपण 12मधून जर 7 काढलं तर किती उरतात, 12मधून जर 7 काढलं तर 5 उरतात, 12मधून 7 काढलं तर किती उरतात 5 उरतात. मग अशा प्रकारे m आणि n ची व्हॅल्यू किती भेटली, mची व्हॅल्यू 5 भेटली. आता इथं x आणि y होते तेव्हा आता काय करायचं, m आणि n लिहायचं, काय लिहायचं m, n. मग सुरुवातीला m लिहिलो तर m ची किंमत किती काढलो आपण 5 काढलो, आणि नंतर n लिहिलं, मग n ची किंमत किती आहे 2 आहे. ही समीकरणाची उकल आहे म्हणून असं तुम्हाला लिहायचं आहे. हा कितवा प्रश्न, चौथा प्रश्न झालेला आहे. आता आपण 5वा प्रश्न पाहूया. मित्रांनो पहा 5वा प्रश्न मी बोर्डावर लिहिलेला आहे, तुम्हाला हे चौथा प्रश्न लिहायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहून घेऊ शकता. आता 5वा प्रश्न आपण सोडूया. पहा 5वा प्रश्न काय आहे, 5x + 2y बरोबर -3, त्याच्यानंतर दिलं x + 5y बरोबर 4. हे 5वा प्रश्न आहे. आता या 5व्या प्रश्नाला सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे तुम्हाला. आतापर्यंत आपण काय करत आलो तसं सेम टू सेम तुम्हाला करायचं आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला याला नेम द्यायचं आहे, नाव द्यायचं आहे याला. सुरुवातीला आपण काय करूया, हे 5x + 2y बरोबर -3 हे जे आहे त्याला समीकरण काय करूया, समीकरण 1 देऊया. हे जे -3 आहे याला समीकरण 1 देऊया. नंतर x + 5y बरोबर 4 ह्याला समीकरण 2 देऊया. आता सहगुणक सारखे आहेत की नाही ते पाहूया. इथं पहा, इथं 2y आहे, इथं 5y आहे, सहगुणक y चे सारखे नाहीत. मग x चे आहेत का पहा, इथं 5 आहे, इथं 1y आहे. मग आता आपल्याला ह्या x चे सहगुणक आपल्याला सारखे करून घेता येतात. जर x ला जर 5 न गुणलं तर 5x होते, फक्त x ला गुणायचं आहे, सगळ्या समीकरणाला गुणून घ्यावं लागेल. मग काय लिहायचं, समीकरण 2 ला कितीने गुणायचं, समीकरण 2 ला 5 ने गुणून, समीकरण 2 ला काय करायचं तुम्हाला 5 न गुणायचं आहे. मग आता 5 न गुणून घ्यायचं समीकरण लिहून घ्यायचं, x + 5y बरोबर 4. मग आता पहा या सगळ्याला 5 ने गुणायचं, 5 गुणिले x + 5 गुणिले 5y आहे ना, 5 गुणिले 5y आहे तर 5y लिहायचं बरोबर 5 गुणिले किती 4, 5 गुणिले 4 हे 5y आहे. मग आता गुणाकार करून घ्या, 5 गुणिले x किती होते 5x होते, अधिक 5 × 5 = 25y होते बरोबर 5 किती होते 20 होते. हे समीकरण कितवं भेटलं तुम्हाला, तिसरं भेटलं. मग आता समीकरण तिसरं भेटल्यानंतर मग कोणाकोणाचे सहगुणक सारखे आहेत, समीकरण 1 आणि समीकरण 2 चे सहगुणक कसे आहेत, सारखे आहेत. इथेही 5x आहे, इथेही 5x आहे. आता चिन्ह बघायचे, चिन्ह कसे आहेत बघा, इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, इथं पण प्लस आहे, चिन्ह सारखे आहेत. तर काय करायचं तुम्हाला, वजाबाकी करून चिन्ह विरुद्ध करायचे आहे तुम्हाला. मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो, मोठं समीकरण कोणतं आहे, हे 20चं आहे. मग आपण काय करूया, समीकरण 1 ला वजा करूया. पहा समीकरण 1 ला समीकरण कशामधून, समीकरण 3 मधून वजा करू, समीकरण 3 मधून वजा करू असं तुम्हाला लिहायचं आहे. समीकरण 1 ला समीकरण 3 मधून वजा करू. मग समीकरण मोठं तिसरं आहे ना ते पहिलं लिहायचं, हे 5x ला 5x अधिक 25y ला 25y बरोबर 20 ला 20. त्याच्यानंतर लहान समीकरण 5x ला 5x अधिक 2y ला 2y -3 ला 3. आता पहा वजाबाकी करते वेळेस खालच्या समीकरणात चिन्ह काय होतात, चेंज होतात. इथं +5x आहे तर इथं काय होते -5x, इथं प्लस आहे तर इथं मायनस होणार, इथं मायनस आहे तर काय होणार, इथं प्लस होणार. आता इथं +5x -5x कॅन्सल होतात. इथं पहा 25y आहे प्लसचं, इथं -2y आहे, म्हणजे प्लस मायनस मायनस होतो. 25मधून 2 गेल्याने किती उरतात, 23y उरतात, प्लसचेच उरतात बरोबर. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, बेरीज होते, 20 अधिक 3 किती 23च होतात. म्हणजेच हे y 23y बरोबर 23, म्हणजेच किती y इकडे जाऊन भागाकारमध्ये जातो. म्हणजेच पहा y बरोबर 23 भागिले किती होते 23 होते. म्हणजेच y ची किंमत किती भेटते बघा, 23 × 23 म्हणजे y ची किंमत किती भेटली, 1 भेटलेली आहे. y ची किंमत 1 भेटली. आता ही y ची किंमत 1 काय करायचं, समीकरण 1 2 3 कशामध्ये पण ठेवायचं. मग आता आपण काय करूया, y बरोबर 1 ही किंमत कशामध्ये ठेवायचं, ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया, समीकरण 1 मध्ये ठेवूया का समीकरण 2 मध्ये ठेवूया. समीकरण 2 सोपं आहे, समीकरण 2 मध्ये ठेवू, समीकरण 2 मध्ये ठेवू असं तुम्हाला दरवेळा लिहायचं आहे. समीकरण 2 लिहून घ्यायचं आहे. पहा समीकरण 2, x +
5y बरोबर किती 4, हे समीकरण 2 आहे. मग इथं yची किंमत 1 भेटली, इथं 1 ठेवायचं आहे तुम्हाला. x अधिक 5 गुणिले किती, yची किंमत किती 1 आहे, 1 ठेवलो, 4ला 4. हे एक्सला एक्स जसच्या तसं 5 1 5, 5 गुणिले 1 5 1 5 बरोबर 4ला 4. मग आता एक्स हे प्लसचं 5 तिकडे जाऊन काय होते, -5 होते. म्हणजेच हे 4ला 4 तिकडे जाऊन -5 झालं. म्हणजेच एक्स बरोबर हे बघा प्लस मायनस वजाबाकी होते. वजाबाकी केलं तर 5मधून 4 गेलं तर किती उरतात, 1 उरतात. आणि मोठी संख्या 5 आहे. 5च्या समोरचं जे चिन्ह आहे ते तुम्हाला उत्तराला द्यायचं असते, मोठ्या संख्येचं चिन्ह. 5च्या समोर मायनस असल्यामुळं काय येते, एक्सची किंमत -1 येते. मग वायची किंमत 1 आली, एक्सची किंमत पण किती आली, एक्सची किंमतसुद्धा 1च आलेली आहे, -1. म्हणजे x, y लिहितो आपण. एक्सची किंमत -1, वायची किंमत 1. अशा प्रकारे हे सुद्धा गणित करायचं आहे. त्याच्यानंतर 6वा 7वा 8वा थोडं वेगळ्या पद्धतीचे आहेत, ते सुद्धा व्यवस्थित आपण समजून घेऊया. पहा हे 5 प्रश्न झालेले आहेत, 6वा 7वा 8वा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.